नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच कोणता देश भारताचा द्रवीकृत पेट्रोलियम वायूचा, ज्याला म्हणता येईल LPG, याचा सर्वात मोठा पुरवठादार देश बनलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? वॉशिंग्टन DC येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयामध्ये भारताचे पुढील कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नीलकंठ मिश्रा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नीलकंठ मिश्रा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी वॉशिंग्टन DC येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयामध्ये भारताचे पुढील कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिलाच प्रश्न आहे नियुक्तीबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीच्या झालेल्या नवनवीन ज्या काही नियुक्त्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, लिहून घ्या. महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणजे चीफ सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र कोण बनलेत? राजेश अग्रवाल. पश्चिम बंगालच्या विधानसभेचे अध्यक्ष बनलेत रथिंद्र बोस. UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौरभ विजय. राज्यसभा याचिका समितीचे नवीन अध्यक्ष राघव चड्डा. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दलप्रमुख म्हणून रोहित राजपाल यांची नियुक्ती. नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची नियुक्ती. DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार राजेश कुमार सिंग यांना. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रवींद्र घुगे. CBSEचे नवीन अध्यक्ष बनलेत लोखंडे प्रशांत सीताराम. 81व्या क्रमांकाच्या UN महासभेचे अध्यक्षपद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बांगलादेशकडे, आणि जे काही बांगलादेशचे फॉरेन मिनिस्टर आहेत खलीलुल रहमान, त्यांना अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. आणि जागतिक बँकेमध्ये कार्यकारी संचालकपदी नीलकंठ मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, 100% हा प्रश्न विचारला जाणार. नॉर्वे चेस 2026 हा जिंकणारा, चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कोण बनलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडूचे आर प्रज्ञानंदा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आर प्रज्ञानंद असं त्यांचं नाव आहे. मॅग्नस कार्लसन या खेळाडूचा पराभव करत नॉर्वे चेस 2026चा या ठिकाणी चॅम्पियनशिप जिंकणारा हा पहिला भारतीय ठरला आहे. चेन्नई तमिळनाडूला बिलॉंग करतो. 2018चं जे काही ग्रँड मास्टर पद आहे ते सुद्धा यांनी जिंकलेलं आहे. आणि 2022 मध्ये यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. कोणती क्रीडा स्पर्धा आहे? तर नॉर्वे 2026. बरोबर. या ठिकाणी याच खेळाबद्दल थोडीशी एक्स्ट्रा माहिती घेऊया. आपण आता पाहिलं 2026चं कोणी जिंकलं? आर प्रज्ञानंदा यांनी जिंकलं, जे की भारताचे या ठिकाणी बुद्धिबळ खेळाडू आहेत. त्यांनी कोणाचा पराभव केला? तर मॅग्नस कार्लसन यांचा. बरोबर. मॅग्नस कार्लसन यांनी 2025 आणि 2024चं नॉर्वे चेस चॅम्पियनशिप जिंकलेलं होतं. हे जे काही मॅग्नस कार्लसन आहेत, बरोबर का नाही, हे नॉर्वे देशाला बिलॉंग करतात. आणि सर्वात जास्त वेळा या ठिकाणी नॉर्वे चेस जे काही जिंकलेले आहेत ते 7 वेळा मॅग्नस कार्लसन यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. हे झालं पुरुषांच्या बाबतीमध्ये. महिलांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं 2026चं कोणी जिंकलं आहे? बिबिसारा असाऊ बाएवा यांनी जिंकलं, ज्या की कझाकस्तान देशाला बिलॉंग करतात. क्लिअर? या दोन्ही तिन्ही गोष्टींमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, जून 2026 मध्ये फिडेच्या अव्वल 10 क्रमवारीमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अर्जुन एरिगाईसी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अर्जुन एरिगाईसी असं त्यांचं नाव आहे. फिडेच्या टॉप 10 क्रमवारीमध्ये स्थान मिळवणारा जून 2026 या पर्टिक्युलर मंथच्या कॅलेंडर रँकिंगमध्ये एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. हे झालं पुरुषांच्या बाबतीमध्ये. पहा, लक्षात घ्या, टॉप 100 प्लेयर्स जून 2026 मध्ये जे काही टॉप 10 आहेत त्याच्यामध्ये एकच भारतीय आहेत. कितव्या नंबरला आहेत? तर लक्षात घ्या, ते आहेत 8व्या नंबरला. नाव आहे एरिगाईसी अर्जुन असं त्यांचं नाव आहे. हेच पाहिलं महिलांच्या बाबतीमध्ये तर टॉप 10 मध्ये या ठिकाणी 6 नंबरला आहेत आपल्या कोनेरू हम्पी आणि 11 नंबरला आहेत दिव्या देशमुख. यांच्यामध्ये या ठिकाणी बिलकुल तुम्हाला कन्फ्युजन करून घ्यायचं नाही.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्याला भारताचे 100व्या क्रमांकाचं रामस्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्याला भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उत्तर प्रदेश राज्यातील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य, ज्याला म्हणता येईल सुरहा ताल, हे भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. ही पाणथळ जागा पक्षी जैवविविधतेने समृद्ध आहे आणि अनेक स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांना आकर्षित करतं. कोठे आहे? उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत. उत्तर प्रदेश. स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5, भारताने आपला पहिला मॉडेल बॉर्डर विलेज प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये चुमूर या गावामध्ये सुरू केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत चुमूर येथे या ठिकाणी भारताने आपला पहिला मॉडेल बॉर्डर विलेज प्रकल्प सुरू केलेला आहे. उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या. जे काही बॉर्डर विलेजेस असतात, सीमावर्ती भागातील गावं असतात, त्या ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर रोखणे, त्यांना शाश्वत उपजीविका आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या व्हायब्रंट विलेज प्रोग्रामचा एक मागचा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. लद्दाख, तुम्हाला आठवते लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. त्यानंतर काय झालं? ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने कायदा केला, ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019ला लद्दाखला या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. राजधानी आहे लद्दाखची लेह आणि कारगिल आणि गव्हर्नर आहेत विनय कुमार सक्सेना. या ठिकाणी मला तुम्हाला इग्नाइट अकॅडमी बद्दल थोडंसं सांगायचं आहे. जे काही महिला व बालविकास विभागाकडून या ठिकाणी 8669 पदांचा जो काही या ठिकाणी मंजूर झालेला आहे सुधारित आकृतीबंध, त्यामुळे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका पदासाठी मोठी जाहिरात या ठिकाणी होणार आहे. सीसीएसने 2025 मध्ये जे काही विचारलेले सर्व प्रश्न आहेत क्विज फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी मोफत सोडवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी खाली लिंक दिलेल्या आहेत. या ठिकाणी ह्या लिंक जो काय आहे त्या कोणाच्या आहेत तर इग्नाइट अकॅडमीच्या आहेत. त्यांची टेलिग्रामची लिंक दिली आहे, इंस्टाग्राम पेज सुद्धा दिलेला आहे. दोघांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेल्या आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6, दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7 जूनला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय तर या ठिकाणी लिहून घ्या. या दिवसाचा मुख्य उद्देश असुरक्षित आणि दूषित अन्नामुळे होणाऱ्या आजारांविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. 2026 ची थीम काय? फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026. कशासाठी? जागतिक अन्न सुरक्षा दिवसासाठी. प्रश्न कशाबद्दल आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7, कंबोडिया अलीकडेच कितव्या क्रमांकाचा देश बनला आहे जिथे भारतीय प्रवासी UPI वापरून पेमेंट करू शकतात? बरोबर. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9व्या क्रमांकाचा या ठिकाणी काय केलेलं आहे तर या ठिकाणी देश ठरलेला आहे कोणता? कंबोडिया. कशासाठी? तर ज्या ठिकाणी भारतीय प्रवासी इंडियन टुरिस्ट UPI वापरून पेमेंट करू शकतात. मग याच्या अगोदरचे 8 देश कोणकोणते आहेत तर सिंगापूर, UAE, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, भूतान, कतार आणि श्रीलंका. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8, पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव लिहून घ्या. व्हेन ऑडिट मॅटर्स CAG
इंटरव्हेन्शन्स दॅट मेड अ डिफरन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विनोद राय असं त्यांचं नाव आहे. पुस्तकाचं नाव काय? व्हेन ऑडिट मॅटर्स, कॅग इंटरव्हेन्शन्स दॅट मेड अ डिफरन्स नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे विनोद राय यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर त्याच्या इतिहासात प्रथमच 2027-28च्या कार्यकाळासाठी अस्थायी सदस्य म्हणून निवडलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, किर्गिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर किर्गिस्तान देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर त्याच्या इतिहासामध्ये प्रथमच 2027-28च्या कार्यकाळासाठी अस्थायी सदस्य म्हणून निवडलेला आहे. UNSE म्हणजेच काय? युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद. किर्गिस्तानने संयुक्त राष्ट्र महासभा मधील मतदानामध्ये फिलिपिन्सचा पराभव करून 2027-28 या कार्यकाळासाठी UNSE म्हणजेच या ठिकाणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी ऐतिहासिक आणि आपल्या इतिहासात फॉर द फर्स्ट टाइम विक्ट्री या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. म्हणून या ठिकाणी किर्गिस्तान या 27-28 या कार्यकाळासाठी अस्थायी सदस्य म्हणून निवडलेला आहे. पुढचा प्रश्न, डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा कंटिन्युअसली फॉर द थर्ड टाइम कोणाची नियुक्ती झाली आहे ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेटे फ्रेडरिक्सन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मेटे फ्रेडरिक्सन असं त्यांचं नाव आहे. कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? डेन्मार्क. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन. चलन डॅनिश क्रोन. आणि कोणत्या खंडामध्ये हा देश येतो? तर या ठिकाणी युरोप खंडामध्ये हा देश येतो. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 12व्या महिला न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, लक्षात घ्या, न्यायमूर्ती व्ही मोहना असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? न्यायमूर्ती व्ही मोहना असं त्यांचं नाव आहे. 12व्या क्रमांकाच्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांनी ओथ घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे जून 2026 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये. शेवटचा प्रश्न, 21 वर्षानंतर मध्य प्रदेश कोणत्या नावाने राज्य परिवहन बस सेवा पुन्हा एकदा सुरू करत आहे? तर पर्याय क्रमांक ए, मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा. कोणती? मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा या नावाने या ठिकाणी मध्य प्रदेश राज्य सरकार 21 वर्षानंतर या नावाने राज्य परिवहन बस सेवा परत एकदा या ठिकाणी सुरू करत आहे, रिलॉन्च करत आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे? राजस्थान, महाराष्ट्र, तमिळनाडू की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.